नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम सर्वांचं अनअकॅडमी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 24 मार्च 2020 मधील चालू घडामोडीचा पार्ट 2 आपण आज डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर आजचा संपत्ती पेजमध्ये खूप महत्त्वाचा आरक्षणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा काय जजमेंट होता तर त्यावरती आधारित एक महत्त्वाचा आर्टिकल आलेला आहे. तो आर्टिकल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी फ्रेंड्स, अनअकॅडमी लाईव्ह एमपीसी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. यासोबत तुमच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील चालू घडामोडी संबंधित तर त्या सूचना आणि त्या प्रश्न कमेंटच्या माध्यमातून कळवा. फ्रेंड्स लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी एक बेसिक इन्फॉर्मेशन. आपण जो हा सिरीज चालू केलेला आहे चालू घडामोडी एका छताखाली, ठीक आहे, तर ह्या उपक्रमाला म्हणजे मला खात्री आहे तुम्हाला निश्चितच हा उपक्रम आवडत असेल, तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये युजफुल ठरत असेल, तुमचा नोट्स काढण्याचा वेळ जो आहे, पेपर वाचण्याचा वेळ जो आहे तो वाचत असेल, तर मग माझी एक अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडून. तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे म्हणून मला असं वाटत आहे की तुम्हाला ही उपक्रम आवडत आहे. तर मग माझी सर्वांना एक विनंती आहे ते म्हणजे ह्या उपक्रमामध्ये अजून तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सहभागी करून घ्या, ठीक आहे. तर हे एक बेसिक इन्फॉर्मेशन होतं, एक रिक्वेस्ट होती, तर तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ह्यामध्ये सहभागी करून घ्या. तर आज आपण महत्त्वाचं म्हणजे जे मॉर्निंग लेक्चरमध्ये कव्हर केलेलं नव्हतं तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करतोय इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन म्हणजेच काय आयवा. तर हे कुतूहल नावाचं लेख येत असतो लोकसत्ता पेजमध्ये, लोकसत्ता पेपरमध्ये कुतूहल नावाचा म्हणजे संपादकीय पेजच्या अलीकडच्या पेजमध्ये कुतूहल नावाचा एक दररोज एक आर्टिकल येत असतो, ठीक आहे. तर आजच्या आर्टिकलमध्ये इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन म्हणजेच आयवा ह्या संबंधित न्यूज आहे. फ्रेंड्स, हा जो न्यूज आपण आता डिस्कस करणार आहे तर कोणत्या परीक्षेसाठी युजफुल आहे तर बघा एकंदरीत सर्वच पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून युजफुल आहे. कारण आयवा वॉटर वर्क्स असोसिएशन बद्दल जर एखाद्या वेळेस इन्फॉर्मेशन विचारला तर विचारू शकता, कारण ही एक NGO आहे, ठीक आहे. पण विशेषतः राज्यसेवा पेपर क्रमांक 3 मधील राज्यसेवा पेपर क्रमांक 3 मध्ये मुख्य परीक्षामध्ये ह्यावरती मात्र 100% हमखास प्रश्न येतात, ठीक आहे. तर ती काही तिथं म्हणजे राज्यसेवा पेपर क्रमांक 3 जो आहे तर तो मानव संसाधन विकास आणि मानवी हक्कशी निगडीत आहे. तर त्यामध्ये शासकीय योजना असतील, NGOज असतील, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, तर गव्हर्नमेंटची स्कीम्स असतील, तर ह्यावरती मात्र भडीमार म्हणजे प्रश्नाचा भडीमार असतो. तर त्या अनुषंगाने इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन महत्त्वाचं आहे. तर चला आपण डिस्कशनला स्टार्ट करूया. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन म्हणजेच काय आयवा. आता बघा लेक्चरमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये कुतूहलमध्ये काय काय सांगितलेलं आहे तर पाण्याचा प्रश्न जो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस बिकट होऊ लागलेला आहे. असे म्हणतात की जर तिसरं महायुद्ध जर झालाच तर तो कशासाठी होईल तर पाण्यासाठी होईल, असं बरेच जणांचं तज्ज्ञांचं मत आहे. तिसरं युद्ध जर झाला तर कशामुळे होतील तर पाण्यासाठी होईल असं बरेच जण म्हणतात, ठीक आहे. तर वाढत जाणारी लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येची वाढता गरजा असतील, तर त्या गरजा पुरवण्यासाठी लागणारं पाणी, वाढत्या औद्योगिकरणासाठी होणारी जंगलतोड आणि त्यांचा परिणाम म्हणून कमी पडणारा पाऊस, आटलेला जलस्रोत, त्यात भरीस भर म्हणून उपलब्ध पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण, अशा असंख्य कारणामुळे पाण्याची चोरी होणे, पाण्यावरून संघर्ष होणे अशा घटना काय आहेत की दिवसेंदिवस वाढत आहेत. ही झाली शहरामधील परिस्थिती, जी की आपण आता डिस्कस केला. ही जी परिस्थिती आहे ती तर शहरामधली परिस्थिती आहे. दूरवरच्या खेड्यापाड्यात जर बघितला तर दूरवरच्या खेड्यापाड्यात तर पाण्यासाठी 10 दिशा अशी परिस्थिती आढळत आहे. या परिस्थितीवर मात करणारा आशेचा किरण म्हणजेच ही जी सर्व परिस्थिती आपण आता डिस्कस केला तर ह्या परिस्थितीवरती मात करणारा जर कुठला आशेचा किरण असेल, ही जी परिस्थिती आपण आता डिस्कस केला तर ती परिस्थितीवरती मात करणारा आशेचा किरण कुठला असेल तर इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन असं ह्या सदरमध्ये म्हणजे जो कुतूहल नावाचा जो आर्टिकल आहे तर त्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर आता इंडियन वॉटर असोसिएशन म्हणजे नेमकं काय, कसं कार्य करतं, त्याची स्थापना कधी झाली, ठीक आहे, तर ते आपण समजून घेऊया. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ही एक NGO आहे. NGO म्हणजे काय नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ठीक आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ही एक NGO आहे. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन काय आहे फ्रेंड्स लक्षात घ्या, ही एक NGO आहे. तर याची स्थापना जो आहे तर तो 1968 मध्ये करण्यात आलेली आहे. काही व्यावसायिक आणि काही जल अभियंत्यांनी म्हणजे काही व्यावसायिक आणि काही जल अभियंत्यांनी म्हणजे इंजिनिअरिंगनी एकत्रित येऊन मुंबईमध्ये या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केलेली आहे, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनची. कधी केलेली आहे 1968 मध्ये. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र यांचा आधार घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व्यवस्थापनासाठी धोरण सल्ले देणे ही या संस्थेचं महत्त्वाचा उद्देश आहे. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरणशास्त्र असेल, या सगळ्यांचा आधार घेऊन उपलब्ध पाण्याचा जो आहे योग्य व्यवस्थापनासाठी धोरण सल्ले देणे हे प्रमुख
उद्देश आहे ह्या संस्थेचा. कुठल्या संस्थेचा? इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचा. यासोबतच पाण्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि अशासकीय संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यासारखे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, काही औद्योगिक संस्था आहेत, तर ह्या औद्योगिक संस्थांना, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शन देणे आणि विविध पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव करणे हे देखील कार्य जो आहे तो इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन मार्फत म्हणजेच आयवा मार्फत करण्यात येतो. तर पुढे जाऊया. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन समजून घेत असताना आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागणारे जे काही सर्व प्रकारचे पाणी पुरवठा असतात, मग ते घरगुती वापरासाठी असेल, औद्योगिक वापरासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल, त्यांची योग्य प्रकारे देखरेख आणि नियंत्रण ठेवणे असेल आणि वापरून झालेल्या पाण्याचे म्हणजे सांडपाण्याचे पुन्हा व्यवस्थापन करणे असेल, योग्य ती प्रक्रिया करून पुन्हा वापरता येईल अशा पाण्याचे नियोजन करणे असेल, या कार्यामध्ये देखील इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन काय करतं? कार्यरत आहे. ठीक आहे फ्रेंड्स. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल वॉटर वर्क्स असोसिएशन जो आहे तर तो अमेरिकन वॉटर वर्क्स असोसिएशन असेल, जपान वॉटर वर्क्स असोसिएशन असेल, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप असेल, वर्ल्ड वॉटर कौन्सिल असेल, अशा मातब्बर संस्थाबरोबर ही जी संस्था आहे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन ही कार्य करते. ठीक आहे फ्रेंड्स. हे जे काही NGO असतात, NGOवरती जे काही प्रश्न विचारतात तर ते मुख्यतः कसे प्रश्न विचारतात? ते कोणत्या कार्याशी निगडीत आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये. प्लस त्याची स्थापना कधी केलेली आहे, कुणी केलेली आहे, कुठल्या भागामध्ये कार्यरत आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये. विशेषतः राज्यसेवा पेपर क्रमांक 3 मध्ये विचारतात. म्हणून हा आपण कुतूहल नावाचा जो आर्टिकल होता तो आपण डिस्कस केलेला आहे. फ्रेंड्स, ह्यानंतर आपण एक महत्त्वाचा आर्टिकल जो आपण आता डिस्कस करणार आहे, आरक्षणाचं धरण. आरक्षणाचं धरण जो आर्टिकल आहे तर तो आपण आर्टिकल डिस्कस करूया. संपादकीय पेजमधला खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. तर तो सुप्रीम कोर्टचा जो जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, ठीक आहे, तर 5 सदस्यीय, तर त्या खंडपीठाचा जो निर्णय आहे त्या निर्णयावरती आधारित हा महत्त्वाचा आर्टिकल आहे. तर तो आपण आर्टिकल डिस्कस करून घेऊया. आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे बघा फ्रेंड्स. बाकीचं फापटपासर आपण डिस्कस करत नाही. आर्टिकलमध्ये जे बाकीचे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते नाही डिस्कस करता, डायरेक्ट आपण गाभ्याला हात घालतो. आंध्र प्रदेश हे एकसंध राज्य होते. ठीक आहे. जेव्हा आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन होऊन तेलंगणा ह्या राज्याची निर्मिती कधी झाली फ्रेंड्स? 2014ला झालेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे. म्हणजे आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन होऊन 2014 मध्ये तेलंगणा या राज्याची निर्मिती झालेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे. तर ही निर्मितीच्या पूर्वी म्हणजे 2000 साली ज्यावेळेस आंध्र प्रदेश जो एकसंध राज्य होता तेव्हा तत्कालीन राज्यपालांनी 2000 साली तेव्हाच्या तत्कालीन राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्राबाबतचे आपले जे अधिकार आहेत तर ते अधिकार वापरून तत्कालीन आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी एक आदेश काढला होता. ठीक आहे. आदेश काय होता? आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या पदासाठी अनुसूचित जमातींना 100% आरक्षण लागू केले. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो जजमेंट आहे तर जजमेंटची आपल्याला पार्श्वभूमी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बघा, आंध्र प्रदेशचं विभाजन होण्याआधी म्हणजे 2000 साली आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्राबाबतचे आपले अधिकार वापरून एक आदेश काढला होता. आदेश काय काढला होता? तर आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या पदासाठी अनुसूचित जमातींना म्हणजे ST शेड्यूल ट्राईब, ठीक आहे, तर ST जमातींना 100% आरक्षण लागू केले. सर्व पदे जे आहेत ते फक्त आदिवासी मधूनच भरण्याचा हा फतवा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने वैध ठरला. म्हणजे जो राज्यपालाने हा जो आदेश काढला होता तर तो आदेश आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने काय केला? तो वैध ठरवला होता. परंतु नंतर हा प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एकाच प्रवर्गाला म्हणजे एकाच प्रवर्ग असेल किंवा एकाच गट असेल, एकाच समुदाय असेल तर 100% आरक्षण देण्याचा राज्यपालांचा आदेश अवैध ठरवला. तर ठीक आहे. हा नुकताच ह्या संबंधित निर्णय देण्यात आलेला आहे. तर त्या पार्श्वभूमीमध्ये हा आरक्षण म्हणजे हा जो आर्टिकल आहे तो डिस्कस करण्यात आला आहे. फ्रेंड्स, खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आणि नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनअकॅडमी MPSC करंट अफेअर्स हा जो टी चॅनल नाव दिसतो ना, तर ह्या टेलिग्राम चॅनलमधून तुम्ही पुन्हा ही PDF स्वरूपामध्ये नोट्स डाउनलोड करून पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घेतलं क्रोनॉलॉजी. 2000 मध्ये राज्यपालांनी एक आदेश काढला. आदेशमध्ये काय सांगितलं? तर आंध्र प्रदेशमधील जे आदिवासी बहुल क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रातील शिक्षकांच्या पदासाठी अनुसूचित जमातीने 100% आरक्षण लागू केला होता. त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने हा जो आरक्षणाचा आदेश होता तर तो वैध ठरवला होता. नंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एकाच प्रवर्गाला 100% आरक्षण देण्याचा राज्यपालाचा आदेश जो आहे तर तो अवैध ठरवला.
हा आदेश संविधानातील नागरिकांचा मूलभूत अधिकार, समानतेची संधी आणि इत्यादी तरतुदीचा भंग करणार आहे असे 5 सदस्यीय खंडपीठाने सांगितलेलं, म्हणजे त्यांच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं का फ्रेंड्स? हे जे काय आपण डिस्कशन करत आहे तर ते आजच्या आर्टिकलमध्ये आलेल्या न्यूजमधून आपण कव्हर करत आहे. तर आर्टिकलमध्ये पुढे काय सांगितलेलं आहे बघा, विशेष आदिवासी क्षेत्राचा असल्याने, म्हणजे विषय जो आहे तर तो आदिवासी क्षेत्राचा असल्यामुळे अशा अनुसूचित क्षेत्रासंबंधीच्या राज्यपालाच्या घटनात्मक अधिकारावर देखील या निकालामध्ये चर्चा करण्यात आली. हा जो विषय आहे तो आदिवासी क्षेत्राशी निगडीत आहे. तर अनुसूचित क्षेत्रासंबंधीच्या राज्यपालांचे जे घटनात्मक अधिकार आहेत तर त्या अधिकारावर देखील या निकालामध्ये चर्चा करण्यात आली. आपल्या देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये मागासहून मागासलेला, दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलात राहणारा आणि इतर पुढारलेल्या जगापासून दूर असलेला समाज जर कुठला असेल तर तो आदिवासी समाज आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, तर त्यांची म्हणजे ह्या आदिवासी समाजाची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी जी आहे तर ती तरतूद संविधानात करण्यात आलेली आहे. म्हणजे जी ही आदिवासी समाज आहे, आपल्या देशाच्या समाज व्यवस्थेपासून मागासलेला जो समाज आहे, दऱ्याखोऱ्यात जो राहतो, जंगलात जो राहतो आणि इतर पुढारलेल्या जगापासून दूर अशा समाज, दूर असा असलेला समाज म्हणजे कुठला? आदिवासी समाज. तर याची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी कोणावरती आहे? तर तरतूद जी आहे तर ती संविधानात करण्यात आलेली आहे. लोकशाहीचे आधारस्तंभ काय फ्रेंड्स? तर बघा, लोकशाहीचे आधारस्तंभ कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि सर्वात महत्त्वाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे मीडिया. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, लोकशाहीचे जे आधारस्तंभ समजले जाणारी जी व्यवस्था आहेत, म्हणजे कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय व्यवस्था असतील, तर ह्या व्यवस्थावरती या समाजाला म्हणजे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जबाबदारी आहेच. परंतु संविधानाने राज्यपालावरती या समाजाच्या, आदिवासी समाजाच्या संरक्षणाची आणि त्यांच्या उत्थानाची विशेष अशी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली आहे. संविधानाच्या 5व्या सूचीमध्ये त्यांच्या संबंधीचे राज्यपालाचे अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत. तर बघा फ्रेंड्स, एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे की पॉईंट लक्षात घ्या, ते म्हणजे संविधानाची 5वी जी अनुसूची आहे तर 5व्या सूचीमध्ये त्या संबंधीचे म्हणजे आदिवासीच्या संबंधीचे राज्यपालांचे अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत. तर तोच आधार घेऊन म्हणजे 5व्या सूचीमधील संबंधीच्या राज्यपालाचा अधिकाराचा आधार घेऊन आंध्र प्रदेशमधील 2000 साली राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या पदासाठी अनुसूचित जमातीकरता 100% आरक्षण लागू करण्याचा आदेश काढला गेला होता. हे सर्वांना लक्षात आलं फ्रेंड्स? तर ह्यानंतर पण विशिष्ट समाजाला, आता ह्या जजमेंटमध्ये, ह्या पार्श्वभूमीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने काय सांगितलंय, जजमेंट काय दिलंय बघा, विशिष्ट समाजाला एका समाजाला विशिष्ट पदासाठी 100% आरक्षण लागू करता येते का, संविधान त्याला परवानगी देते का, हे प्रश्न त्यांनी उपस्थित झाले. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने पुढे आर्टिकलमध्ये काय सांगितलं डिस्कस करूया. महाराष्ट्रात देखील राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रापुरते आरक्षण बदलून काही विशिष्ट पदावरील नियुक्त्यामध्ये आदिवासी समाजाला विशेष प्राधान्य देण्याचा अधिकाराचा वापर केलेला आहे. बघा, अशा स्वरूपाचा आरक्षणाचा वापर करणारा आंध्र प्रदेश एकमेव राज्य आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये देखील करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, महाराष्ट्रामधील राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रापुरती जे आरक्षण बदलून काही विशिष्ट पदावरील नियुक्त्यामध्ये आदिवासी समाजाला विशेष प्राधान्य देण्याच्या अधिकाराचा वापर केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने 2004 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग म्हणजेच काय ओबीसी आणि इतर मागासवर्गाकरता आरक्षण कायदा केला होता. ठीक आहे, मग हा कायदा असेल किंवा मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाने अलीकडे सहमत केलेला जो कायदा असेल, दोन्ही कायद्यामध्ये अनुसूचित म्हणजे 2004 साली करण्यात आलेला कायदा असेल किंवा नुकतंच मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाने अलीकडे सहमत केलेला कायदा असेल 2019 मध्ये जो केला होता, तर दोन्ही कायद्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील राज्यपालाचा अधिकार जो आहे तो अबाधित ठेवण्यात आला आहे. त्या आधारावरती गडचिरोली, लक्षात घ्या, त्या आधारावरती गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, पालघर अशा आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये शासकीय पदाच्या भरतीमध्ये आदिवासी समाजाला अधिकचे आरक्षण मिळते. उदाहरण जर घ्यायचं झालं म्हणजे उदाहरण जर लक्षात घ्यायचं झालं तर इतर मागासवर्गीयांना सरसकट 19% आरक्षणाची तरतूद कायद्यामध्ये असली तरी अनुसूचित क्षेत्रातील काही जिल्ह्यामध्ये, जी की आता एक्झाम्पल बघितलं आपण, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, पालघर असेल, तर ह्या काही जिल्ह्यामध्ये तर त्याला कात्री लागलेलं आहे. कोणाला कात्री लागलेलं आहे तर इतर मागासवर्गीयांना 19% सरसकट जे आरक्षण देते तर त्या आरक्षणाला कात्री लागलेलं आहे ह्या जिल्ह्यामध्ये. आणि काही ठिकाणी 11 ते 12% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे जो सरसकट 19% इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिला जातो तर त्या ठिकाणी कात्री लागून ह्या संबंधित जिल्ह्यामध्ये 11 ते 12% एवढंच आरक्षण ह्या समाजाला म्हणजे इतर मागासवर्गीयांना दिला जातो. ठीक आहे, हे जे आपण डिस्कस करत आहे ते महाराष्ट्राची घडामोडीची डिस्कस करत आहे फ्रेंड्स.
त्यानंतर आर्टिकलमध्ये पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे जाऊया. अनुसूचित जातीचे आरक्षण देखील आदिवासी क्षेत्रासाठी 1-2% कमी करण्यात आलेले आहे. अनुसूचित जातीचे म्हणजे एस सी ही जी जात आहे, ठीक आहे, अनुसूचित जातीचे आरक्षण ही अनुसूचित जात जी एक जमात आहे, ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर अनुसूचित जातीचे आरक्षण देखील आदिवासी क्षेत्रासाठी 1-2% कमी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे आरक्षणासाठी वेगवेगळे गट करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा कसं SC असेल, ST असेल, NT असेल, VGNT असेल, ओपन असेल, OBC असेल, ठीक आहे, परत इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल. तर अशा वेगवेगळे घटक तयार करून त्यांना आरक्षण दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आपण मगाशी डिस्कस केला की सरसकट जो आहे इतर मागासवर्गीयांना 19% आरक्षण दिलं जातं. मात्र ह्या आदिवासी बहुल जमातीसाठी जो की गडचिरोली वगैरे जे आपण मगाशी आदिवासी बहुल जे जिल्हे डिस्कस केला, नंदुरबार असेल, ठीक आहे, पालघर असेल, तर हे जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर इतर मागासवर्गीयांना 11 ते 12% आरक्षण दिलं जातं. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, पुढं अनुसूचित जातीचे आरक्षण ही आदिवासी क्षेत्रासाठी 1-2% कमी करण्यात आले. या अनुसूचित क्षेत्रामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी अशा पदांवरती 100% भरती जी आहे तर ती आदिवासी समाजातून करण्याच्या अधिसूचना महाराष्ट्रात देखील राज्यपालांनी वेळोवेळी काढल्या आहेत. आणि त्या राज्यपालांनी काढलेल्या जी अधिसूचना आहेत तर त्या अंमलात देखील आहेत. असा निर्णय घेण्यामागचा नेमका हेतू काय, तर अनुसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त नोकऱ्या जे आहेत तर ते आदिवासी समाजाला मिळाव्यात. आदिवासी समाजातील माणूसच त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली सहजपणे समजू शकतो, याचा फायदा त्या समाजाला होईल असं सरकारला वाटत असतंय. त्यामुळे सरकार अशा स्वरूपाचा निर्णय घेते असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे, तर आदिवासी शिक्षकांनाच आदिवासीनं शिकवले पाहिजे का, खुल्या प्रवर्गातील शिक्षक त्यांना शिकवू शकणार नाही का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने देखील उपस्थित केलेला आहे. आरक्षण ही संकल्पना प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वावर आधारित नाही, तर ती पुरेशा प्रतिनिधित्व आहे की नाही यावरती आधारित आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये भाष्य फार महत्वाचं आहे. म्हणजे हा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काय मत केलेलं आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या. आरक्षण जो आहे तो आरक्षण ही जी संकल्पना आहे ती प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व पद्धतीवर आधारित नाही, तर ती पुरेशी प्रतिनिधित्व आहे की नाही यावरती आधारित आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य, ह्या स्टेटमेंट जजमेंट देत असताना, निर्णय देत असताना महत्वाचं आहे असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. तर पुढे जाऊया, आर्टिकलमध्ये अजून काय सांगितलंय. या प्रकरणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाची मुद्द्याची केलेली चर्चा ही आरक्षणाचा आपण कसा विचार करतो त्याची दिशादर्शक होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सामाजिक आर्थिक विषमता संपायला पाहिजे होती, बरोबर, परंतु तसं झालं नाही. याउलट काय झालं, तर आरक्षण वाढण्याची किंवा आरक्षणांतर्गत आरक्षण देण्याची मागणी काय की दिवसेंदिवस जोर धरत आहे. आरक्षणाची मर्यादा जी ते 50%च असायला हवी. आरक्षण देताना गुणवत्ता जो आहे तो नाकारला जाऊ नये, हे प्रमुख मुद्दे न्यायालयाने उपस्थित केलेले आहे ह्या संबंधित निर्णय देत असताना. त्याहीपेक्षा महत्वाचं भाष्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा 5 सदस्यीय खंडपीठाचा, तर सर्वात महत्वाचं भाष्य म्हणजे काय, आरक्षणाचा फायदा आरक्षित वर्गातील श्रीमंत लोक घेत आहेत. आरक्षणाचा फायदा जो आहे तर तो आरक्षित वर्गातील श्रीमंत लोक घेत आहेत. अजून गरीब वंचित असलेल्या घटकाला त्याचा लाभ मिळालेला नाहीये. सरकारने वेळोवेळी आढावा घेऊन आरक्षण फक्त सदन वर्गात बंदिस्त झालं आहे, ते तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत कसे झिरपेल हे पाहणं गरजेचं आहे असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलं असेल हे आर्टिकल डिस्कशनचा महत्व काय. तर बघा, आपण संबंधित न्यूज डिस्कस करतो. न्यूज डिस्कस केल्यानंतर काय होतं, वरवर आपल्याला ज्ञान मिळतं, वरवरची माहिती मिळते. आपण आर्टिकल डिस्कशन केल्यानंतर विषयाचा खोल गाभामध्ये शिरतो, ठीक आहे, आणि कंपॅरेटिव्ह स्टडी करतो आपण. बघा, आता फक्त जो न्यूज होता, यापूर्वी जो न्यूज डिस्कस केला होता आपण आरक्षणाचा संबंधित हा जो डिस्कस होता, तर फक्त आंध्र प्रदेशशी निगडीत जजमेंट होता. आता ह्या आर्टिकलमध्ये आपण आंध्र प्रदेश सोबत महाराष्ट्राचा देखील विचार केलेला आहे. आपण महाराष्ट्रामधील कुठला कायदा होता, 2004चा कायदा काय होता, किंवा आता मराठा आरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला होता 2019 मध्ये, ठीक आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये तर अनुसूचित क्षेत्रासाठी जो काही आहे तो कशा पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे हे सगळं आपण ह्या आर्टिकलच्या माध्यमातून आपण डिस्कस केला. म्हणजेच काय, आर्टिकलच्या डिस्कशनमुळे काय होतं फ्रेंड्स, आपल्या ज्ञानामध्ये प्रगल्भता येते, ज्ञानामध्ये काय होतं, नाविन्यपूर्णता येते, बरोबर. तर आपण सर्वांनी अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला एक अभ्यासाची गोडी लागावं म्हणून आपण आता सायंकाळच्या लेक्चरमध्ये एक तर आपण एखादा स्पेसिफिक टॉपिक डिस्कस करतो, ठीक आहे, मग ते विषयानुसार पॉलिटिक्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, ठीक आहे. तर त्याच्याशी नसेल तर आपण काय करतो, इव्हनिंग लेक्चरमध्ये
संबंधित काय करतो आपण आर्टिकल, महत्त्वाचे जे आर्टिकल आहे आणि मॉर्निंग लेक्चरमध्ये जे महत्त्वाचं न्यूज कव्हर केलेलं नसतं तर ते न्यूज आणि ते आर्टिकल सायंकाळच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करतो. फ्रेंड्स, हा जर उपक्रम तुम्हाला निश्चितच आवडत असेल, युजफुल वाटत असेल, ठीक आहे, तुमचा नोट्स काढण्याचा वेळ वाचवत असेल, चालू घडामोडी एका छताखाली हा उपक्रम म्हणजे एका छताखाली सगळं कंप्लीट करून देत असेल तर हा उपक्रमाला लाईक करा आणि ह्या उपक्रमामध्ये अधिकात अधिक तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सहभागी करून घ्या. फ्रेंड्स, आता ह्यानंतर आपण आहे ना पुढच्या काही दिवसामध्ये आरक्षणात संबंधित घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत, जेवढ्या काही घटनात्मक तरतुदी आहेत आणि आत्तापर्यंत जे काही सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट असतील तर ते सर्व जजमेंट आणि घटनात्मक तरतुदी कुठल्या राज्यामध्ये काय काय कायदा आहे, ठीक आहे, तर किती किती आरक्षण दिलं गेलेलं आहे तर ते सर्व काही आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या काही दिवसानंतर 1-4-5 दिवसानंतर आपण आरक्षणाचा डिटेल स्टडी सायंकाळच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर हा लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करा. आपण सर्वात महत्त्वाचा एक बेसिक इन्फॉर्मेशन द्यायचा आहे ते म्हणजे हा माझा अनअकॅडमीवरचा प्रोफाईल आहे. हे माझा प्रोफाईलचं लिंक जो आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही माझ्या प्रोफाईलला तुम्ही फॉलो करू शकता. माझं शिक्षण फ्रेंड्स MA पब्लिक सर्व्हिस झालेलं आहे, BA अर्थशास्त्र झालेलं आहे. मी एक राज्यसेवेसाठी मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असणार एक पुस्तक लेखन देखील केलेलं आहे. हा माझा रेफरल कोड आहे फ्रेंड्स, ANENDBIRAJADR. हा रेफरल कोडचा यूज काय फ्रेंड्स, जर काय आपल्यापैकी कोणाला अनअकॅडमी MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हा रेफरल कोड वापरून तुम्ही MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ठीक आहे, ह्याचा यूज काय आहे फ्रेंड्स, जर का हा रेफरल कोड वापरला तर बघा 1 महिन्यापासून ते 24 महिन्यासाठी अनअकॅडमी MPSCचे एकूण 5 प्रकारचे सबस्क्रिप्शन आहेत. म्हणजे बघा सुरुवातीचं 1 महिन्यासाठी आहे, त्यानंतर 3 महिन्यासाठी आहे, त्यानंतर 6 महिन्यासाठी आहे, त्यानंतर 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी आहे आणि 24 महिन्यासाठी अर्थात 2 वर्षासाठी. एवढे 5 प्रकारचे सबस्क्रिप्शन आहेत. तर हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही ॲडमिशन घेतलात म्हणजे कुठलाही सबस्क्रिप्शन घेतलात तर त्यामध्ये ॲडिशनली तुम्हाला 10% डिस्काउंट देण्यात येतो फ्रेंड्स. ठीक आहे, तर हा रेफरल कोडचा महत्त्वाचा बेनिफिट आहे. एक एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया. 2 वर्षासाठी अनअकॅडमीने एक प्रचंड फी जो आहे कपात केलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, पूर्वी 2 वर्षासाठी फी किती होता, MPSCचा जर कोर्स करायचा असेल तर फी होता 33,700 रुपये. आत्ता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये ह्या फीमध्ये 75% रुपये कपात केलेले आहे. किती, 75%. म्हणजे तुम्ही विचार करा, 8 चौक 32. ठीक आहे, म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर 8 चौक 32,000 होतात. म्हणजे पूर्वीचा फी 33,700 होता, आता 75% कमी करून 8,400 केलेले आहे. त्यात देखील पुन्हा हा रेफरल कोड वापरलात तर तुम्हाला 10% ॲडिशनल डिस्काउंट देण्यात येतो. म्हणजे तुम्हाला 7,560 रुपयामध्ये अनअकॅडमी MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शन घेता येतो. फ्रेंड्स, सबस्क्रिप्शनचा बेनिफिट काय, तुम्ही कोणताही सबस्क्रिप्शन घ्या, 1 महिन्याचं घ्या, 3 महिन्याचं घ्या, 6 महिन्याचं घ्या, 12 महिन्याचं घ्या, 24 महिन्याचं घ्या, कोणताही सबस्क्रिप्शन घ्या तर एका सबस्क्रिप्शनमध्ये MPSCसाठी जेवढे एक्झाम कंडक्ट केले जातो म्हणजे MPSC कडून जेवढे एक्झाम कंडक्ट केले जातात, मग त्यामध्ये राज्यसेवा असेल, वनसेवा असेल, कंबाईन असेल, ठीक आहे, त्यानंतर महिला व बालविकास असेल, जेवढ्या एक्झाम घेतले जातात MPSC कडून तर त्या सर्व एक्झामचे जेवढे कोर्सेस असतात सगळ्या एज्युकेटरचे तर तुम्ही अनलिमिटेड हवे तेव्हा हवे तेवढ्या वेळ बघू शकता. अनलिमिटेड प्लस प्रत्येक लेक्चरचे नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, प्लस प्रत्येक विषयाचे टेस्ट पेपर डाउनलोड करू शकता, म्हणजे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, लक्षात येत असेल. जर आपल्यापैकी कोणाला सहभागी व्हायचं असेल ह्या उपक्रमामध्ये अनअकॅडमी MPSCच्या तर होऊ शकता. हे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आपण सर्वांना माहीत असावं म्हणून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ठिकाणी फ्रेंड्स, जर आपल्यापैकी कोणाला घ्यायचं आहे असेल अनअकॅडमी MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शन घ्यायचा आहे मात्र अडचणी येत आहेत तर ह्या पार्श्वभूमीमध्ये म्हणजे काही समस्या येत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 93 25 87 60 74 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 93 25 87 60 74 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमच्या जे काही अडचणी आहेत, जे काही डाऊट्स आहेत तर त्या डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, प्रिपरेशन संदर्भात डाऊट्स असतील किंवा तुमच्या सबस्क्रिप्शनबद्दल डाऊट्स असतील. फ्रेंड्स, आपल्यापैकी काही विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा असं देखील समस्या असू शकते, सबस्क्रिप्शन तर घ्यायचं आहे पण आर्थिक अडचण आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांनी देखील मला कॉन्टॅक्ट करा. काहीतरी तोडगा काढून आपण तुमचं सबस्क्रिप्शन घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, म्हणजे फुल ना फळाची वाकळी म्हणजे तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये तुमच्या यशामध्ये खारीचा वाटा मी उचलण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमच्या अडचणी विचारू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, हे होतं आजचं न्यूज डिस्कशन. थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन. भेटूया पुन्हा पहाटे 5 वाजता. फ्रेंड्स, एक सर्वात महत्त्वाची सूचना, काल आपण संध्याकाळी 9 वाजता अनअकॅडमी ई-लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण काय केलं, दिशा हा टॉपिक पार्ट 1 कव्हर केला. आज पुन्हा एकदा आपण पार्ट 2 म्हणजे डायरेक्शन हा टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे. सर्वांनी म्हणजे काल खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू फ्रेंड्स.
सर्वांनी पुन्हा एकदा आज 9 वाजता भेटूया पुन्हा अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती. थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन.